नमस्कार मंडळी, माझं नाव आहे दिनेश म्हात्रे। तर आजचा आमचा गोव्यामधला दुसरा दिवस आहे। तर आता रात्री आम्हाला उशीर झाला बीचवरून येण्यासाठी। तर आज आम्ही गोवा फिरणार आहोत। तर पहिला जेवण करू, त्यानंतर आम्ही गोवा फिरायला जाणार आहोत। तर मंडळी, जेवण्यासाठी आम्ही आता हॉटेलवर आलोय। तर आतमध्ये जाऊन बघूया काय काय भेटते ते। मंडळी, तिकडे आम्ही गोव्यामध्ये दुसऱ्या हॉटेलमध्ये 2,500 ते 3,000 आम्हाला बिल आला। तर इथे 149 ला एवढी सस्ती प्लेट। तर आपण पाहू शकता, 2 रोटी, राईस, तांबडा रस्सा आणि सुका चिकन आणि लोणचा। कसा वाटला टेस्ट? छान। 149 ला एकदम मस्त चिकन क्रिस्पी। आमच्या सुमित दादानी त्या ग्रेव्ही सोबत जिरा राईस मागवला आहे। त्याला खूपच आवडली ही ग्रेव्ही। हे आहे गोवाचं हॉटेल, जिथे 149 ला आपल्याला चांगली डिश भेटते रिजनेबल रेट मध्ये। तर मंडळी, आता आमचं जेवण झालेलं आहे। तर आता इथून जेवण करून डायरेक्ट आम्ही बीचवर जात आहोत। ₹100 पार्किंगचे। तर मंडळी, खूप चांगला बीच आहे। तर मंडळी, कांदोलिम बीचवर आम्ही आलोय। तर आपण पाहू शकता, हा बीच खूप सुंदर असा बीच आहे। तर मंडळी, बीच तर बघून झालेला आहे। तर आता परत आम्ही दुसरे स्पॉट बघण्यासाठी जात आहोत। तर समुद्राची वालू, याच्यात चालायला सुद्धा जमत नाही। मार्बल कडप्पे टाकलेले आहेत, तर याच्यावरून चालणं सोपं होतंय। मित्रांनो, आता मापुसाला आम्ही चाललोय काजू घेण्यासाठी। तर तिकडे थोडे सस्ते आणि चांगले काजू भेटतात। तर तिकडे गेल्यावर मी सांगेन कसे काजू आहेत ते, किती रुपये किलो आहेत।
मित्रांनो, आता आम्ही म्हापसा मार्केटला आलोय काजू घेण्यासाठी. तर मंडळी 700 रुपये किलोने आम्हाला हे काजू भेटलेत. तर मंडळी, म्हापसा मार्केटमधून आम्ही खरेदी केली. तर आता हा ब्लॉग इथेच समाप्त करतो. तर रात्री आम्ही डेल्टन रॉयलला जाणार आहे, तर उद्या तोही व्हिडिओ मी टाकेन. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.